विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत येलगडा, सहाय्यक प्राध्यापक डिपार्टमेंट ऑफ जॉग्राफी, KRTR, BH कॉमर्स आणि एन सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज ए KTHM कॉलेज नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुमचे या आजच्या तासिकेमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण महाराष्ट्रातील पठार, महाराष्ट्राचे दख्खन पठारी प्रदेश किंवा देश किंवा महाराष्ट्र पठाराची निर्मिती, दख्खनच्या पठारावरील पठारे, दख्खनच्या पठारातील खोऱ्यांचा प्रदेश म्हणजे वेगवेगळे खोऱ्यांचा विचार केला आपण. त्यामध्ये तापी पूर्णा खोरे असेल, गोदावरी खोरे असेल, प्राणहिता खोरे असेल, भीमा खोरे असेल, कृष्णा खोरे असेल, या खोऱ्यांचा आपण मागील तासिकेला विचार केला आहे. या खोऱ्यांचा माहिती सांगत असताना कोणकोणत्या नद्यांनी किती मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी खोरे आहेत, किती त्यांचं क्षेत्रफळ किती आहे, त्यानंतर त्या खोऱ्याचा विस्तार कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे ह्याविषयी आपण मागील तासिकेला आपण चर्चा केली आहेत. मागील काही तासिकांमध्ये महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी, थोडक्यात महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी असेल, पश्चिम घाट असेल किंवा सह्याद्री पर्वत असेल व दख्खनचा पठार असेल, म्हणजे ह्या तीन भागामध्ये झालेले महाराष्ट्राची प्राकृतिक रचनेच्या तीन भागामध्ये झालेले विभाजन हे मागील काही तासामध्ये आपण चर्चा केली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला जो पुढचा भाग जो बघायचा आहे किंवा आजच्या तासिकेमध्ये जो पुढचा भाग बघायचा त्याला म्हणतात जिओलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ महाराष्ट्र. या भागाचा विचार करत असताना म्हणजे थोडक्यात महाराष्ट्राची भूगर्भ रचना, या प्राकृतिक भूगर्भ रचनेचा विचार करत असताना महाराष्ट्राची भूगर्भ रचना म्हणजे नेमकं काय? भूगर्भ म्हणजे दोन भाग असतात, भूगर्भ आणि दोन विषय असतात, भूगर्भशास्त्र आणि भूगोल. तर भूगोल म्हणजे काय? तर भूगोल म्हणजे पृथ्वीच्या सरफेसवरचा अभ्यास करणारे शास्त्र, म्हणजेच भूपृष्ठीय भागाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूगोल. आणि भूगर्भ म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत भागात अभ्यास करणारे म्हणजे अंतर्गत भागाचा अभ्यास करणारे भूगर्भशास्त्र. असे दोन भूगर्भशास्त्र. आता महाराष्ट्राच्या भूगर्भ रचना कशी आहे? आता महाराष्ट्राची भूगर्भ रचना कशी म्हणजे काय? तर महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात जर गेलो आपण तर कुठल्या प्रकारचे खडक आढळतात, त्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या खडकांचा प्रकार कशामुळे निर्माण झाला आहे, यानंतर ह्या खडकाचे वैशिष्ट्य काय आहे, या खडकापासून वेगवेगळं काय साध्य होऊ शकतं, ह्या गोष्टी आपल्याला महाराष्ट्राच्या भूगर्भ रचना या टॉपिकमध्ये अभ्यासावायच्या आहेत. इथं आता महाराष्ट्राची भूगर्भ रचना काय, या महाराष्ट्र भूगर्भ रचनेचा अभ्यास करताना आपल्याला काही गोष्टीचा विचारही करावा लागेल की महाराष्ट्राची भूगर्भ रचना ठरवत असताना किंवा या महाराष्ट्राच्या भूगर्भ रचनेचा कोणकोणत्या घटकाच्या आधारे आपल्याला महाराष्ट्राची भूगर्भ रचना समजून घ्यावी लागेल ही आपल्याला. आता महाराष्ट्राची भूगर्भ रचना अभ्यासत असताना की बघितलं आपण की महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे आणि भूगर्भ रचनेचे आणि भारतीय उपखंडाचे वेगळे वैशिष्ट्य आहे. कारण मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की भारतीय उपखंडाचे किंवा भारतीय जे प्राकृतिक विभाग पाडत असताना महाराष्ट्राचे दख्खनचे पठार हे एक प्राकृतिक विभाग अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजेच प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने जर महाराष्ट्राचा विचार केला म्हणजे प्राकृतिक रचना असेल, भूगर्भ रचना असेल, याविषयी जर आपण विचार करत गेलो तर एक वैशिष्ट्यपूर्ण असं स्थान आपल्याला बघावयास मिळतं. त्याच्यात का बघावयास मिळतं? कारण द्वीपकल्पाचा म्हणजेच दख्खनचा जो पठार आहे तो अतिस्थिर आहे, अतिशय भक्कम अशा भूकवचावर स्थिर आहे किंवा स्थानबद्ध झालेला आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. कारण आपण असं म्हणत असतो की दख्खनचा पठार हा अतिशय कठीण खडकापासून म्हणजे बेसॉल्ट खडकापासून तयार झालेला असल्यामुळे तो अतिशय भक्कम आहे, त्याच्यामुळं त्याला अतिशय स्थिर आणि अतिशय भक्कम स्थान प्राप्त झालं आहे. त्यामुळे दख्खनच्या असंही दख्खन पठार हे कठीण स्वरूपाचे खडकापासून बनलेलं आहे असे आपल्याला म्हणावं लागेल. आता जर विचार केला तर भारतीय भूगर्भ या दख्खनच्या पठाराचा जर विचार केला तर भूगर्भशास्त्रीय दृष्ट्या हा दख्खनचा जो पठार आहे किंवा हा अतिप्राचीन कालापासून भूभाग आहे. म्हणजेच आपण जर भारताचे प्राकृतिक भाग सांगत असताना प्रथम दख्खनचा पठार निर्माण झाला असावा असा काही शास्त्रज्ञांचा अंदाज आहे किंवा हाही आपल्याला म्हणावे लागेल. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला काही वर्षापूर्वी आपण पाहिलेले काही वर्षापूर्वी तिथीस नावाचा समुद्र होता, त्या तिथीस नावाचा एक अखंड पॅन्जिया असा नावाचा एक अखंड भूभाग होता, त्याचं विखंडन झालं, त्याचं स्थानांतर म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन झालं, त्याचा काहीचा भाग हा दख्खन पाहावयास मिळतो. आजही आपल्याला म्हणावं आपल्याला ऐकावं लागतं किंवा विचार केलेला आहे. अशा या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी किंवा ह्या असणाऱ्या महाराष्ट्राच्या ह्या भागामध्ये वेगवेगळ्या भूगर्भ हालचाली किंवा भूगर्भीय हालचाली कायम होत असतात. उदाहरणार्थ बघत असतो आपण भूगर्भीय हालचाली म्हणजे कुठल्या, तर ज्वालामुखी असेल, भूकंप असेल, याला म्हणतो आपण भूगर्भीय हालचाली. या भूगर्भीय हालचाली या भूभागावर काही प्रमाणात होत असतात. उदाहरणार्थ आपण जर बघितलं किल्लारीचा भूकंप असेल किंवा हे जे काही भूकंप झाले आहेत
या किंवा कोयना धरणाचा भूकंप असेल, या महाराष्ट्राच्या भूगर्भ रचनेचा या हालचालीचा आपल्याला त्या ठिकाणी आपण अभ्यास करत असतो आहे. पुढे जाणार आहोत. पुढे जात असताना आपल्याला आर्चियन खडक याचा अभ्यास करायचा आहे. आता या आर्चियन खडक म्हणजे नेमकं काय आहे? या आर्चियन खडक म्हणजे नेमकं कशाला म्हणायचं? तर बघा, दख्खनच्या पायाभूत खडक किंवा वेदकालीन खडक, त्याला आर्चियन खडक असंही आपण त्या ठिकाणी म्हणतो. आता या खडकामध्ये कोणकोणते येऊ शकतात? त्यामध्ये ग्रॅनाइट येतो, नीस येतो, शिष्ट, अशा खडकांचे वेगवेगळे प्रकार आपल्याला त्या ठिकाणी जाणतात. आता हे कुठं सापडतात? तर महाराष्ट्रामध्ये दक्षिण पूर्व भागामध्ये जर गेलो आपण तर थोड्या भागात या ठिकाणी हे खडक आढळून येतात. त्यानंतर या काळातील खडकांचे आवरणसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. त्यानंतर ह्या खडकामध्ये विदर्भात जर गेलो आपण तर विदर्भामध्ये चंद्रपूर, गडचिरोली ह्या ठिकाणी या प्रकारचे खडक आपल्याला दिसून येतात किंवा आढळतात. त्यानंतर पुढे याचा काही भाग उत्तर, आता भंडारा जिल्ह्यामध्ये जर गेलो तर भंडारा जिल्ह्यामध्येही त्या ठिकाणी अशा प्रकारचे आर्चियन खडक आपल्याला त्या ठिकाणी आढळून आले आहेत. त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्हा आहे, त्या नांदेड जिल्ह्यामध्येही त्या ठिकाणी या खडकांचा काही प्रकार किंवा या खडक या ठिकाणी आढळून आले आहेत. त्यानंतर कोकणामध्ये जर गेलो आपण तर कोकणामध्ये गेल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला या ठिकाणी आर्चियन काळातील खडक आहेत. या खडकामध्ये लोह खनिजाचे पट्टे आहेत, त्यामुळे लोह खनिज सिरीज असंही त्या ठिकाणी म्हटलं गेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मागं बघितलं आपण की या ठिकाणी काही रिसोर्सेस या ठिकाणी अवेलेबल आहे असाही काही शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. आता चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, भंडारा असेल किंवा या भागामध्ये बॅथोलिथ हा एक अंतर्गत खडकाचा प्रकार आहे. म्हणजे खडकाचे प्रकार आपण बघत असताना दोन खडकाचे प्रकार आपल्याला माहिती आहे की अग्निजन्य खडक असेल, रूपांतरित खडक असेल किंवा जलजन्य खडक असेल. आता ह्या अग्निजन्य खडकाचे दोन प्रकार बघतात, ते बाह्य अग्निजन्य खडक आणि अंतर्गत अग्निजन्य खडक. आता अंतर्गत अग्निजन्य खडक म्हणजे काय? तर अंतर्गत अग्निजन्य म्हणजे ज्यावेळेस ज्वालामुखीतून लाव्हारस बाहेर येतो, पृथ्वीवरती येण्याचा प्रयत्न करतो, पण पृथ्वीवर येता कुठेतरी पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्येच तो लाव्हारस थंड होऊन त्या ठिकाणी एक कठीण असा स्वरूपाचा खडक तयार होतो. त्याला आपण काय म्हटलेलं आहे? अंतर्गत असणारे जे अग्निजन्य खडक, त्यातलाच हा एक प्रकार आहे जो बॅथोलिथ खडक असंही आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आता या आर्चियन खडकानंतर की त्याला म्हणतात धारवाड सिरीज. आता ही धारवाड सिरीज काय आहे? तर धारवाड सिरीज ही अग्निजन्य खडकाच्या स्फटिकमय खडकाबरोबरच मोठ्या प्रमाणात रूपांतर झालं. आता बघा, अग्निजन्य खडकाचे स्फटिकमय खडकाबरोबर मोठ्या प्रमाणात रूपांतर झालं, जलजन्य प्रकारची प्रक्रिया होऊन या खडकाला धारवाड सिरीज असे म्हणतात, असंही आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. या खडकामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट, त्यामुळे या खडकाचे किमती, खनिजे आणि खनिज संपत्ती आढळतात, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष जाणं हे स्वाभाविकच आहे. आणि सर्वांना माहिती आहे की ज्या ठिकाणी जास्तीत जास्त मोठ्यावर त्या दगडाला किंवा ज्या गोष्टी एखाद्या खडकाला जर किंमत असेल, तर किंमत असल्यामुळे त्या पर्यायाने त्याची खनिज संपत्ती म्हणून त्याचा हे होतो आणि त्याचा विचार केला जातो. यामध्ये या प्रकारच्या खडकामध्ये आर्चियन खडकामध्ये अनियमितपणा पसरलेला आहे. म्हणजे सारखं नाही आहे की आपण मग अशी बघितलं की आर्चियन खडकामध्ये एकसारखेपणा होतं, पण आज या ठिकाणी इथं आढळतील हे तर त्या ठिकाणी आढळणार नाही, ह्याही आपल्याला म्हणावं लागेल. यात कोणकोणते येतो बघा, या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलेले की ग्रॅन्युलाइट्स, डोलोमाइट, संगमरवर, अभ्रक, सिलिनिमाइट, त्यानंतर सिलिमनाइट किंवा हॉर्नबेल्ट या किंवा शिष्ट ह्या प्रकारचे खडक या धारवाड सिरीजमध्ये आढळले जातात. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की यात पूर्व भागामध्ये उच्च प्रतीचे मॅंगनीजचे साठेही त्या ठिकाणी आपल्याला आढळून येत. या थराच्या उत्तरेला जर आपण गेलो तर उत्तरेला गेल्यानंतर क्लोराईड शिस्ट किंवा हॅमेटाईट क्वाइट्स, यानंतर साकोली सिरीज ही त्या ठिकाणी आढळून आली आहेत. त्यानंतर पुढेही गेलं तर आपण की पूर्व भागामध्ये गेलो की विदर्भाच्या त्या ठिकाणी तर भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये जर गेलो आपण, त्यामध्ये असणारी जी सिरीज आहे त्याला म्हणतो आपण त्या ठिकाणी असणारी सिरीज असेल किंवा चिपाली गाठ थर असेल किंवा गोंडा राईट सिरीज असेल, या नावाने ओळखलेल्या जातात. आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी असणारी साकोली सिरीज, त्यानंतर हे थर असतील हे भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर गेलो आपण, कणकवली असेल, सावंतवाडी असेल किंवा धारवाडच्या वाळूचे खडक असेल किंवा क्वार्टझाईट असेल, ग्रीन हॉर्नबेल्डिक असेल किंवा मायकोसिस्ट असेल, अशा प्रकारचे खडक कॅटेगरी असतात. धारवाडच्या सिरीजबरोबरच आपण गेलो तर धारवाडच्या सिरीजमध्ये उच्च प्रतीचे खडक किंवा आपल्याला मगाशी तुम्हाला सांगितले की मॅंगनीजचे साठे त्या ठिकाणी आहे आणि त्यामध्ये क्लोराईड शिस्ट असेल
किंवा हेमेटाइट स्क्वाड्स असेल, त्यामुळे त्या ठिकाणी साकोली सिरीजही त्या ठिकाणी आढळून आले आहेत. आता ह्या दक्षिण भागात मगाशी तुम्हाला सांगितलं की वाळूचे खडक असेल, क्वार्टझाईट असेल, क्रीन हॉल्डिजेट असेल, मायक्रोसिस्टही त्या ठिकाणी आढळतात. धारवाड सिरीजच्या नंतरच्या काळामध्ये दीर्घ काळापर्यंत द्वीपकल्प पट्ट्यावर कोणत्या प्रकारच्या भूगर्भ हालचाली झालेल्या नाही आहे. आणि ह्या काळामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट की या काळात किंवा या प्रदेशावर मोठ्या प्रमाणावर खनन कार्य झालं आणि या मोठ्या प्रमाणावर खनन कार्यामुळे होऊन गेलेलं आवर्त आणि या म्हणजे मोठ्या प्रमाणावर झालेला बदल हा या ठिकाणी ह्या सिरीजमध्ये व्यक्त करावा लागतो. त्यानंतर आता आपण पुढं प्रकारचा खडक. आता हा कडप्पा प्रकारचा खडक नेमका काय? तर हा कडप्पा प्रकारचा खडक आहे की खडक बांधणीच्या कालखंडास पुराणकाल किंवा लोअर पॅलोझॉइक या भूगर्भशास्त्रात त्याला म्हणतात. आता यात कडप्पा आणि विंध्यन प्रकारचे खडक असेही आपण या ठिकाणी म्हटलं गेलं आहे. आता ह्या कडप्पा प्रकारच्या खडकामध्ये आता काय नेमकं आहे तर ह्या प्रकारच्या खडकामध्ये जुना खडक असून महाराष्ट्रात दक्षिण आणि पूर्व भागामध्ये आढळतो. याला कलाडगी सिरीज असेही म्हटलं गेलं आहे त्या ठिकाणी. आता ही कलाडगी सिरीज म्हणजे काय तर कडप्पा आणि या दक्षिण आणि पूर्व भागात आढळतं, म्हणजे अशा प्रकारची सिरीज आढळत असल्यामुळे त्याला कलाडगी सिरीज असेही त्या ठिकाणी म्हटलं आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेलो आपण तर नेसरी असेल, गडहिंग्लज असेल, या भागामध्ये ही या प्रकारचे म्हणजे कडप्पा प्रकारचे खडक त्या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळतात. त्याचबरोबर क्वार्टझाईट असेल, शेल असेल, चुनखडीचे खडक असतील ही त्या ठिकाणी या कडप्पा प्रकारामध्ये येतातच. त्यानंतर पुढं गेलो तर आपण फोंडा घाट असेल, फोंडा घाटाच्या जर आपण पायथ्याजवळ गेलो तर पायथ्याच्या काही भागामध्ये जर आपल्याला बेसॉल्टचा उघडा पडलेला तर म्हणजेच ते थोडक्यात या कडप्पा प्रकारचे म्हणजे त्या कलाडगी सिरीजचेच प्रकार त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत असतात. त्यानंतर पुढं गेल्यानंतर मालवण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत. त्या आखाडीच्या परिसराच्या आसपास असेल, रामघाटाभोवती असेल, असे छोटे छोटे लहान पट्टे आपल्याला त्या कडप्पा प्रकारच्या खडकामध्ये बघावयास मिळत असतात. त्यानंतर पुढे गेल्यानंतर कडप्पा प्रकारचे आणखीन दुसरे खडक यवतमाळ जिल्ह्यामध्ये पेनगंगा थर असेल, दक्षिणेस आंध्र प्रदेशात आदिलाबाद असेल, ह्या जिल्ह्यामध्येही त्या ठिकाणी आपल्याला ते दिसून येत असतात. त्यामध्ये चुनखडी असेल, शेल असेल, अशा या प्रकारचे दोन महत्त्वाचे खडक या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळतात. हे दोन कडप्पा प्रकारचे दोन खडक आहे, कुठला चुनखडी आणि शेल. आता या कडप्पा प्रकारच्या जाणार आहोत पुढचा विंध्य प्रकारचे खडक. आता हे विंध्य प्रकारचे खडक म्हणजे काय तर आता ह्या प्रकारचे खडक प्रामुख्याने या भागामध्ये आढळत नाही. आता कुठल्या तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळत नाहीत. आता हे कुठे आढळतात तर चंद्रपूर जिल्ह्यात जर उत्तरेकडे गेलो तर 3 प्रकारचे त्या ठिकाणी लहान पट्टे आहेत. या प्रकारच्या खडकामध्ये सुबक बांधकामासाठी विशेष प्रसिद्ध असून दीर्घकाळ टिकणारे आहे, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. कोणाच्या विंध्यन प्रकारच्या खडकाचं वैशिष्ट्य या भागात असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या बांधकाम करण्यासाठी व दीर्घकाळ टिकणारे असं या खडकाचा विचार केला जातो. त्यानंतर पुढे जाणार आहोत आपण आर्यन किंवा गोंडवाना कालखंड. आता बघा या आर्यन आणि गोंडवाना कालखंडाचा जो प्रारंभ कधी होतो याचा आपण जर विचार केला तर अप्पर कार्बोनिफेरस बरोबर याचा प्रारंभ झालेला आहे, असं आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. आता या काळामध्ये द्विकल्पाच्या स्वरूपामध्ये जर गेलो, रचनेमध्ये गेलो, आता या ठिकाणी जाण्या इतपत फरक आढळला. द्विकल्पाच्या बाह्य भागात तिथीस सागराचे साम्राज्य होते किंवा सागराचे आक्रमण झाले आहेत असंही आपल्याला म्हणावं लागेल. आता याच काळात जर गेलो तर आपण दक्खनच्या पठारावर स्थानिक पातळीवर तणावात्मक हालचाली निर्माण झाल्या. आता तणावात्मक हालचाली म्हणजे काय तर थोड्यावर एकमेकावर प्रेस किंवा ताण निर्माण करणाऱ्या हालचाली. आता त्या प्रस्तरभंग असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली असतात. त्या तणावात्मक हालचाली निर्माण झाल्या आणि त्या तणावात्मक हालचाली निर्माण झाल्यामुळे काही गोष्टी घडल्या. आता या नद्यांच्या खोऱ्याच्या आकाराप्रमाणे खोलगट भाग निर्माण होऊन द्विकल्पाच्या पठारावरील नद्यांचे गाळाने तो हळूहळू भरू लागला. आता हळूहळू भरू लागल्यानंतर कालांतराने त्याच्यामध्ये काय झालं असेल वनस्पती असेल, प्राणी असेल, या सर्वांचे अवशेष त्याच्यामध्ये आले आणि त्यापासून तयार झालेल्या खडकाला आपण काय म्हणतो गोंडवाना प्रकारचा खडक असे म्हणतो किंवा गोंडवाना प्रकार असंही आपल्याला त्या ठिकाणी म्हणून आहेत. याच काळामध्ये जर उष्णकटिबंधीय घनदाट आणि विविध प्रकारच्या वृक्षापासून कालांतराने कोळशाची निर्मिती होती. आता कोळशाची निर्मिती कशी होते म्हणजे थोडक्यात आपण बघितलं की जेव्हा नदीने गाळा वाहून आणला तर नदीच्या गाळ वाहून आणत असताना त्या गाळच नाही वाहून आणत, त्याबरोबर पाणी असतं, त्याच्याबरोबर असणाऱ्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये असणारे वेगवेगळे प्रकारचे
वनस्पती असेल, प्राणी असेल, ह्या सर्वांचा समावेश त्या ठिकाणी घेऊन येते. आणि आल्यानंतर हा जो गाळा असेल तो नदीच्या ज्या ठिकाणी सुरत होते तो काही काळानंतर सापला जातो आणि ज्या वनस्पती त्यामध्ये गाडल्या गेल्या असतात त्याच्यामुळे कार्बनीकरण प्रक्रिया होऊन त्या ठिकाणी कोळशाची निर्मिती होते हे आपल्याला माहिती आहे. आता ह्या ठिकाणी कोळशाचे काही ठिकाणी जाड आणि थर आपल्याला बघावयास मिळत असतात. आता लोअर गोंडवाना प्रकारामध्ये तालचीर थर असेल, बारकर वाळूचे खडक असेल किंवा करड्या रंगाचे शेल असेल, त्यामध्ये अतिशय उपयुक्त असे कोळशाचे थर आपल्याला त्या ठिकाणी बघावयास मिळत असतात. म्हणजे हे प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे ह्या गोंडवाना प्रकारच्या कालखंडाचे किंवा या प्रकारचे फरक आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असतात. आता विदर्भामध्ये कनान भागात जर गेलो आपण तर त्यामध्ये कामठी सिरीजचे ही लहान पट्टे आले आहे. त्या ठिकाणी कामठीच्या सभोवतालच्या प्रदेशामध्ये ते आढळत आहेत. त्यानंतर वर्धा खोऱ्यामध्ये जर गेलो आपण तर वर्धा खोऱ्यामध्ये चंद्रपूर असेल, यवतमाळ असेल जिल्ह्यामध्ये सुमारे 2500 चौरस किलोमीटर विस्तीर्णाच्या क्षेत्रामध्ये या प्रकारचे खडक त्या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळत असतात. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये सिरोचा तालुका असेल, अमरावतीचा उत्तर भागात अप्पर गोंडवाना खडक असेल, या ठिकाणी ही अशा प्रकारचे खडक किंवा आपल्याला बघावयास मिळतात. म्हणजे आर्यन प्रकारचा खडक असेल, गोंडवाना प्रकारचा खडक असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कालखंडामध्ये या खडकांचं आपल्याला आपण बघितलं आहे. आता या सर्व गोष्टीचा बघत असताना आपण याही गोष्टी विचार केल्या पाहिजे की महाराष्ट्राचे म्हणजे अशा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खडक आपल्याला दिसून येतात किंवा सापडलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या विदर्भामध्ये गेलो तर विदर्भामध्ये असणारे खडक, पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलो तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे खडक, त्यानंतर कोकणात गेलो तर कोकण किनारपट्टीला असणाऱ्या प्रकारचा खडक आणि कोकण सह्याद्री पर्वतामध्ये असणारा प्रकारचा खडक याचाही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारामध्ये समावेश या ठिकाणी करावा लागेल. आता याचबरोबर काही गोष्टी आपल्याला असंही म्हणावं लागेल की बऱ्याच विचारापूर्वी किंवा गोंडवाना कालखंडामध्ये शेवटच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात ज्वालामुखी झाला. त्यामुळे महाराष्ट्राची शेकडो चौरस किलोमीटरचा भूप्रदेश भ्रंशमूलक उद्रेकाच्या बेसिक लावापासून व्यापून गेला. अर्थात ज्वालामुखीच्या उद्रेकाने या ठिकाणी ज्वालामुखीचे शंकूचे कोणतेही उदाहरण आढळत नाही. बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेलो आपण तर अजिंठा टेकड्यांच्या दक्षिण उत्तरावर क्रेटा सरोवराचे उदाहरण आहे. आपण ते क्रेटा म्हणजे कोणतं, लोणार सरोवराचा उल्लेख त्या ठिकाणी आढळतात. या महाराष्ट्राचा विचार जर केला, या उंचीचा जर 1800 मीटर उंचीचा असेल किंवा दशलक्ष चौरस किलोमीटरपेक्षा जास्त प्रदेश त्या ठिकाणी तयार झालेला आहेत. अशा या प्रकारच्या वेगवेगळ्या भूप्रदेशावरील भूप्रदेश लाव्हा रसाच्या संचयनामुळे गाडला गेला आहे असे आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागतं. आता या महाराष्ट्राच्या लाव्हा रसाच्या विस्तीर्ण पश्चिम घाटापासून पूर्वे नागपूरपर्यंत पसरलेला आणि समांतर असलेल्या बेसाल्ट खडकाचा प्रदेश. आता बेसाल्ट खडका सर्वात जास्त मुंबईजवळ 3000 मीटरपेक्षा जास्त आहे. तर या पठाराच्या उद्रेकास प्रक्रियेत पूर्वेकडे उतार प्राप्त झाला आहे. आता या उद्रेकाचा कोकण किनारपट्टीशी फारसा संपर्क नाही. काहींच्या मते जर बघितलं गेलं तर लोणार सरोवराची निर्मिती सुद्धा या उल्कापाताने झाली असावी असा काहींचा अंदाज आहे. आता गाळाचे संचयन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर या भागामध्ये प्लायस्टोसीन कालखंडामध्ये तापी पूर्णाच्या खचदरीमध्ये किंवा वर्धा असेल, वैनगंगा असेल किंवा परानहिता असेल या खोऱ्यांच्यामुळे गाळाचे संचयन झाले आहे आणि ह्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी खडक आढळले. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण महाराष्ट्राची भूगर्भ रचना त्यामध्ये आर्चियन खडक असेल, धारवाड सिरीज असेल, कडप्पा प्रकारचा खडक असेल, विंध्यन प्रकारचे खडक असेल किंवा आर्यन किंवा गोंडवाना प्रकारचा खडक असेल, ह्या खडकांविषयी किंवा ह्या प्रकारचे खडक कोणत्या महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आढळतात, यांना वेगवेगळ्या प्रकारचे सिरीज का म्हटलं आहे, या खडकांचे वेगळेपण काय, हे का त्या ठिकाणी निर्माण झाले, ह्याविषयी आज आपण ह्या तासिकेला चर्चा केली आहे. ह्या विद्यार्थी मित्रांनो पुढील तासिकेला आपण महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे नदी प्रणाली असेल, नदी प्रणाली म्हणजे काय, आज महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या नद्यांचे किंवा नदी प्रणालीचे प्रकार कोणकोणते आढळले, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आढळून येणाऱ्या वेगवेगळ्या नद्यांची खोरे असेल त्या खोऱ्यांचा विचार आपण पुढील तासिकेला करणार आहोत. या आजच्या तासिकेविषयी आजच्या कुणाच्या मनात काही शंका प्रश्न निर्माण झाले असतील तर खाली माझा ईमेल ID दिला आहे bharatgadak@kthmcollege.ac.in यावरती आपण ईमेल करू शकता. धन्यवाद.